Hyundai Venue घेण्याचा प्लॅन करत आहे, व्हिडिओ स्किप नका करू, कारण येत्या 4 नोव्हेंबरला Hyundai Venueचं फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होत आहे. आणि Hyundaiचं असं म्हणणं आहे फेसलिफ्ट व्हर्जन नसून न्यू जनरेशन व्हर्जन जे आहे Hyundai Venueचं लॉन्च होत आहे. तर भरपूर असे अपडेट Hyundai Venueमध्ये आलेले आहे. क्विक या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला अपडेट सांगणार आहे. फ्रंट पोर्शनचंच बोलायचं झालं तर फ्रंटमध्ये कनेक्टेड LED DRL आणि एल शेप DRLचं ऑप्शन तुम्हाला वेन्यू याच्यामध्ये ऑफर करते. त्याचबरोबर फ्रंट जे ग्रिल आहे ते कंप्लीट तुम्हाला अपडेट याच्यामध्ये पाहायला मिळते. रेक्टँग्युलर इनलेट जे आहे या ग्रिलवर या ग्रिलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर साईड प्रोफाईलचं बोलायचं झालं डी कट ॲलॉय व्हील्स तुम्हाला कंपनी याच्यामध्ये ऑफर करत आहे. आणि बॅक प्रोफाईलचं बोलायचं झालं तर कंप्लीट अपडेट बॅक प्रोफाईल तुम्हाला जे आहे ते Hyundai Venueमध्ये पाहायला मिळत आहे. इंटेरियरचं बोलायचं झालं तर यामध्ये जे आहे ते तुम्हाला खूप मोठं जे अपडेट आहे, जे इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे, जे कर्व्ड इन्स्ट्रुमेंट पॅनल तुम्हाला कंपनी याच्यामध्ये ऑफर करते. 12.5 इंचेसच्या 2 स्क्रीन तुम्हाला याच्यामध्ये कंपनी ऑफर करत आहे, जे की क्रेटापेक्षा देखील जास्त डायमेन्शन या स्क्रीनचे असणार आहे. त्याचबरोबर टच पॅनल काढून टाकण्यात आलेले आहे याच्यामध्ये. आणि फिजिकल बटन जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये कंट्रोल फिजिकल बटन कंट्रोल जे आहे ते वेन्यूने तुम्हाला याच्यामध्ये ऑफर केलेले आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पार्किंग ब्रेक, ट्रॅक्शन मोड आणि ड्रायव्हिंग मोडसाठी देखील याच्यामध्ये देखील Hyundai Venue तुम्हाला बटन्स ऑफर केलेले आहे. त्याचबरोबर Hyundai Venue स्टेअरिंग आहे ते कंप्लीट अपडेट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. डी कट स्टेअरिंग काही अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये अपडेटेड स्टेअरिंग जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अपडेटचं बोलायचं झालं आणखी तर डायमेन्शन चेंज झालेलं आहे. 48 mm याची हाईट वाढलेली आहे, 30 mm याची विथ वाढलेली आहे आणि 20 mm याचा व्हील बेस वाढलेला आहे. जे ट्रान्समिशनचं बोलायचं झालं तर ऑटोमॅटिक मॅन्युअल आणि DCT ट्रान्समिशन तुम्हाला याच्यामध्ये कंपनी ऑफर करणार आहे. CNGचं ऑप्शन कंपनीने याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं नाही. पेट्रोल आणि डिझेल या 2 व्हॅरियंट 2 इंजनसह Hyundai Venueचं नवीन फेसलिफ्ट व्हर्जन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणखीन अपडेटचं जर बोलायचं झालं तर व्हॅरियंटची रिब्रँडिंग Hyundai Venueने याच्यामध्ये केलेली आहे. HX2 पासून तर HX10 पर्यंत अशी नवीन ब्रँडिंग जी आहे Hyundai Venueने. तर असे काही अपडेट आहे. बाकी ठीक आहे. मग व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करावं. भेटू नक्कीच एका नवीन व्हिडिओचं लवकरच. तोपर्यंत थँक्यू.